बारक्याच्या घरी आलतो तो बारक्याच्या घरी कटिंगवाला आलता आणि बारक्या रडायचा काय ऐकतच नव्हता. शुभ सकाळ मित्रांनो, मी दौंडचा आदेश माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आंघोळ करून तयार झालो. चपातीचा नाश्ता करायला घेतला आणि शेजारी आईसाहेबांनी कालवण खायला घेतलं होतं. मग ये नाश्ता करायला बाहेर आलो तो सकाळ सकाळीच पाऊस चालू झालता. म्हणलं वा मस्त, कामाला जायचं नाही. आपल्याला कपड्यांच्या गाड्या घालायला घेतल्या. आजच्याला फक्त माझ्याच कपड्यांच्या गाड्या घालायच्या होत्या. चक्क आजच्याला भाऊ त्याचे कपड्याच्या गाड्या घालून कामाला गेला होता. मित्रांनो, हॉल झाडून घेतला की आई हॉलमध्ये येत नाही, कारण का सगळं काम आईला किचनमध्येच राहतं. बारक्याची कटिंग करायला नावी आला होता, पण बारक्या दोघांना बी ऐकाना म्हणून मी बाजूला बसलो. प्यायच्या पाण्याच्या बाटल्या अशा धुवून ठेवल्या, कारण का शेवाळल्या होत्या. मी निघालोय पाणी आणायला. चल रे बाबा, गाडीत चालव. बांग 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 बांग. प्यायचं पाणी नव्हतं म्हणून एखाद्याच्या मैतीला बसल्यावानी माणसं बसली होती. तरी पाणी प्यायला नसल्यामुळं आम्ही परत गावात 2 किलोमीटर आलो. पप्पा म्हणाले बाहेर ये इकडं, माझं तुझ्याकडं काम आहे. म्हणलं काय आहे? म्हणलं माझ्या पायात काटा घुसलाय. मग मी काटा काढायला एक्सपर्ट असल्यामुळं पप्पांचा लगेच काटा काढला. काटा काढायला एवढं फाडायला लागलं आणि काटा निघलाय किंचित. तर जास्त भूक लागल्यामुळं आईसाहेबांना म्हणलं एखादा मेनू बनवा. आईसाहेबांनी पोहे बनवले होते. मित्रांनो, पोहे खायला या. लिंबाच्या झाडाला कडीपत्त्याची अडचण होत होती म्हणून कडीपत्ता सगळा कापायला घेतला, कारण का कडीपत्ता आता चालाय 40 रुपयाला गट्टी, पण आता आम्हाला असंच फेकायला लागणार आहे. आईसाहेब मिरच्याच्या झाडाला बांधायचा प्रयत्न करत होत्या, पण प्रयत्न असक्सेस झाला. आता माझ्या जिभेला चव नव्हती म्हणून टमाट्यावर मीठ मिरची टाकून खायला